पालिकेतील कारभारी बदलले, मात्र प्रशासनाच्या कारभारात कोणतीच सुधारणा नाही। पाणी प्रश्नाबाबत तर शहरवासियांना ये रे माझ्या मागल्याचाच अनुभव येतोय। आता पुन्हा एकदा पाणी जीवावर बेततंय का अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। भवानीपेठ पाणी गिरणीतील अनागोंदी कारभार यास कारणीभूत ठरतोय। अनेक धक्कादायक प्रकारांनी साऱ्यांचीच मती गुंग होतील असं एकंदरीत भवानीपेठ पाणी गिरणीतील दृश्य आहेत। निम्म्या शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या भवानीपेठ पाणी गिरणीतून पिवळसर पाण्याच्या तक्रारी सुरू झाल्या। पाण्याला दुर्गंधी असल्याचंही नागरिकांचं म्हणणं होतं। तक्रारीत वाढ झाल्यानं नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, अमित पाटील, विनायक विटकर, नागेश भोगडे आदींनी माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्यासह भवानीपेठ पाणी गिरणीला अचानक भेट दिली असता सारा गंभीर प्रकार समोर आला। भवानीपेठ पाणी गिरणीच्या पाण्यात मृत मासे वाहून येत आहेत। कुजलेल्या माशांचं मोठं प्रमाण आहे। हे मासे कधी उचलून टाकले जातात, कधी जाळीवर तसेच पडल्यानं हेच मासे जागेवर कुजून जात आहेत। उचललेल्या माशांचा थर भवानीपेठ पाणी गिरणीत पडलेला आहे। यामुळे सर्वत्र दुर्गंधी असं इथलं दृश्य आहे। अवकळा इतक्यावर थांबत नाही तर क्लोरीनचा डोस देणारी यंत्रणा बंद अवस्थेत आहे। त्यामुळे इथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अफलातून शक्कल लढवत क्लोरीनचा थेट मारा सुरू केलाय। यामुळे प्रमाणावर नियंत्रण नाहीये। 4 ppm पेक्षा अधिक क्लोरीन मिसळलं गेल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पेक्षा जर जास्त डोस आपण केला तर शहरात पाणी पिण्याचं काय होईल पण अचानक प्रॉब्लेम झाला काय होऊ शकते क्लोरीन जास्त किडनीवर प्रेशर वगैरे येतं आता थोडंसं लहान मुलांवर काय परिणाम होतो माहिती सध्या किती डोस चालले तुम्हाला माहिती आहे? नाही आता सध्या डायरेक्ट डोस आहे। डायरेक्ट डोस आहे पण डायरेक्ट डोस जर कामावर फेल झाल्यामुळे आता आम्ही लॅबमध्ये पाणी चेक केलं, तिथं जे काही आपण सॅम्पलिंग करतो जे पिवळसर यायला पाहिजे त्याच्यापेक्षा दुपटीनं त्या ठिकाणी आम्हाला क्लोरीन त्यात आढळलं। 5च्या वर गेलेलं आहे। फरक पडतंय आता कसं हद्दीतून कमी पडायला लागला म्हणून ह्यांचाच रिपोर्ट आहे। क्लोरीन कमी आहे म्हणून ह्यांचाच रिपोर्ट आहे, त्याप्रमाणे आपण डोस वाढवले। गेल्या कित्येक दिवसापासून हे भयानक प्रकार इथे सुरू आहेत। अधिकारी कर्मचाऱ्यांची बेपर्वाई नागरिकांच्या जीवावर उठली आहे। दुसरीकडे भवानीपेठ पाणी गिरणी ही तळीरामांचा अड्डा बनली आहे। परवानगीशिवाय कोणी आत येऊ नये असा फलक नावापुरता उरलाय। उलट आओ जाओ घर तुम्हारा अशी भवानीपेठ पाणी गिरणीची एकंदरीत गत आहे। इथले अधिकारी कर्मचारी फक्त दिवस ढकलतायत। मती गुंग करणारा आणखी एक प्रकार म्हणजे पाण्याचे सॅम्पल्स चक्क दारूच्या बाटल्यात घेतले जात आहेत। यावरून पाणी गिरणीत नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज यावा। आपण काय करतोय, आपली जबाबदारी काय, बेपर्वा वृत्तीचे परिणाम काय होतील याच्या विषयी इथले अधिकारी उडगी अँड कंपनीला कुठलंही भान दिसून येत नसल्याची खंत माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी व्यक्त केली पाहिजे आणि शहराला शुद्ध पाणी पुरवठा झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि हे जर हे लोक केले नाही तर आम्हाला नाईलाजानं सर्व नगरसेवकांना घेऊन भारतीय जनता पार्टीला एक मोठं आंदोलन, जरी सत्ता आमची महापालिकेची असली तरी जनतेच्या प्रश्नासाठी आणि या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आम्हाला मग निश्चित शासनाकडे जर दाद मागूच, शासन हे आमचंच आहे, महाराष्ट्र शासन आमचं आहे, त्यांच्याकडे आम्ही रिपोर्ट्स पाठवू। पण हे अशा पद्धतीने बेजबाबदारपणे काम करत असेल तर या अधिकाऱ्याने वटणीवर आणण्याचं काम आम्हाला हाती घ्यावं लागेल। नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख
यांनी सारा प्रकार केवळ संतापजनक असून सुधारणा झाली नाही तर सत्ताधारी असूनही आंदोलन करावं लागेल असा इशारा प्रशासनाला दिला। व इथं अत्यंत अवस्था बिकट आहे या प्लांटची असं दिसून आलं। इथं मेलेले मासे व क्लोरीनचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं या अधिकाऱ्यांचं हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावं अशी आम्ही मागणी करणार आहे आणि त्यांचं कारवाई झाल्यावर इथलं प्लांटचं व्यवस्था ही ताबडतोब सुधारावं हे आम्ही लक्ष घालून इथं पाठपुरावा करून घेणार आहे। दरम्यान भवानीपेठ पाणी गिरणीतील अनागोंदी धक्कादायक कारभाराची माहिती मिळताच पालिका सभागृह नेते सुरेश पाटील आपल्या स्टाईलमध्ये इथं दाखल झाले। समवेत भालेराव धनशेट्टी असे अधिकारीही त्यांनी आणले। भवानीपेठ पाणी गिरणीची वाताहत गैरप्रकार मनमानी पाहून त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नव्हतंच, तेव्हा संबंधितांवर कारवाई करू अशी त्यांची प्रतिक्रिया होती। 15-20 दिवसाचे सोडून पडलेले मासे आहेत। खरं तर या ठिकाणी आल्यानंतर ते त्या ठिकाणीच काढलं पाहिजे, ते काढलं न गेल्यामुळं या ठिकाणी पाण्याचा वास मारत आहे। सदरू संदर्भात माननीय भालेराव साहेबांना धनशेट्टी साहेबांना सांगितलं आहे, या संदर्भात जे कुणी हलगर्जीपणा किंवा कामचुकारपणा केले असतील तर त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। जे पाण्याचं सध्या दूषित पाणी इप्रिया तलावातून येत आहे त्या संदर्भात क्लोरीनचं प्रमाण या ठिकाणी वाढवलेलं आहे। तो क्लोरीनचं प्रमाण 5-6 असल्यामुळं जुलाब वगैरे लागू शकतं का या दृष्टिकोनातून आत्ता संबंधित खातेप्रमुखाशी चर्चा करून ज्या ज्या मास्टरवर लोक आहेत या ठिकाणी वेतनवर आणि कर्मचारी आहेत, रोजंदारी सेवक आहेत, आता वडवे म्हणणारा हा कर्मचारी गेल्या 10-15 दिवसापासून या ठिकाणी नाही आहे, मास्टरवर सह्या नाहीत, असं दोघं तिघं आहेत। त्याच्या संदर्भात माननीय भालेराव साहेबांना त्वरित चौकशी करून या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करावं। विशेष करून उडगे हा इथला जे काही अधिकारी आहे खातेप्रमुख तो या ठिकाणी लक्ष देत नाही, त्यांच्यावर बी या ठिकाणी चौकशीवरून त्वरित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी सर्व संबंधित युवा नगरसेवकांची मागणी आहे। अधिकाऱ्यांना तर तोंड लपवण्याशिवाय मार्ग नव्हता, त्यांनीही आपलं कारवाई करू असा सूर लावत वेळ मारून नेली। भवानीपेठ वॉटरवर्क्सला भेट दिली, ज्या त्रुटी आढळल्या त्याबद्दल सखोल चौकशी करून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कार्यवाही करू आणि आता जी प्रणाली आहे त्यामध्ये सुधारणा करण्याचा निश्चित प्रयत्न करू। पालिकेत सत्ता बदल झाला खरा, पण त्याचे कोणतेही परिणाम समोर येत नाहीयेत। पाणी पुरवठ्यावर या मंडळींकडे कुठली मात्रा नसल्याचं भवानीपेठ पाणी गिरणीच्या एकूणच अवस्थेवरून समोर येत आहे। गटबाजीत रमलेली मंडळी प्रशासनावर कुठलं नियंत्रण ठेवणार, असंच दुर्दैव आमच्या वाट्याला येणार अशी भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली।